मित्रांनो आता पोहोचलेलो आहे वाई मध्ये. आता चाललोय गणपती मंदिरामध्ये. तर असा काय रोड आहे. इथं पार्क. आता चाललेलो आहे मंदिरात. पोहोचलेलो आहे वाईच्या मंदिरात. गणपतीचं मंदिर. मंदिराला कलरचं काम चालू आहे. एंट्री मेन एंट्री इथून आहे पण ती बंद आहे. दर्शन झालेलं आहे आमचं. आता जाऊया. मित्रांनो आम्ही चाललेलो आहे आता फेमस घाट बघायला, जे की तुम्ही सिंघम मध्ये बघितलेला, अजून कितीतरी मूवी मध्ये बघितलंय. बोल बच्चन भरपूर मूवी. अजय देवगणचे तर जास्त आहे. हे बघा कसलं जुनं वाई आहे हे सगळं. मराठी मूवी मध्ये पण तर मेन गणपती मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे घाट. तर आता पोहोचू आम्ही 5 मिनिटात. मग तिथे गेल्यावर परत तुम्हाला मी सगळं दाखवेन. नवरी गाव आहे. आता आम्ही तिकीट काढतो आणि आतमध्ये तुम्हाला वाढ 70 रुपये एंट्री फी आहे. तर मित्रांनो 70 रुपये अशी ही एंट्री फी आहे वाड्याची. आणि हा वाडा जवळपास 250 वर्ष जुना आहे. तर वाड्यामध्ये व्हिडिओ काढण्यास तर अलाउड नाही आहे, पण आपण पाहिजे तेवढे फोटोज तर काढू शकतो. खूप सुंदर असा हा वाडा आहे. जर तुम्हाला वाड्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते वाचू शकता. जवळपास 1 ते 1.5 एकर या वाड्याचा एरिया आहे आणि आपल्यासाठी खुला केलेला फक्त थोडासाच भाग आहे. या वाड्यामध्ये खूप साऱ्या शूटिंग्स होतात सिरियसच्या, मूवीच्या. तर मित्रांनो या साईडला तुम्ही बघितलं फडणवीस वाडा. आणि आता आम्ही चाललेलो आहे फेमस घाट, मळवलीचा घाट, जो जिथे शूटिंग होते सगळ्या मूवीज लोकेशन. वाव. कृष्णा नदीच्या काठावर हा एवढा सुंदर घाट आणि त्यालाच लागून हा नाना फडणवीसांचा वाडा. खूप सुंदर अशी प्लेस आहे ही. आम्ही दुपारच्या टाईमला आलो आहे तर त्यामुळे एवढी इथे गर्दी नाही आहे. थोडेफार लोक आहेत, गावातले लोक आपले कपडे वगैरे धुवायला येतात. बाकी अशी टुरिस्टची गर्दी थोडी कमी. ही आहे वाड्याची बॅक साईड. इथे बोल बच्चनवाला तुम्ही बघितलं असेल, इथे शूटिंग झालेलं. बोल बच्चन प्लस सिंघम स्वदेशमध्ये जो शाहरुख खान जिथे आंघोळ करतो लास्टला मूवीच्या एंडिंगला, ते इथला शॉट आहे. आणि मला काय सांगायची गरज नाही एक्सप्लेनेशन, कारण हे ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे. कसं वाटलं तुला? तुला मूवी मधल्या हिरोईन सारखा फील येतोय का आता? पाणी पण खूप आहे. आता जानेवारी आहे त्यामुळे पाणी खूप आहे. थोड्या दिवसांनी कमी कमी होत जाईल. जो नाना फडणवीस वाडा आहे तो हा आहे. त्या वाड्यातून डायरेक्ट एंट्री होती इथे घाटावर यायला. तर मधली जी स्पेस आहे ती प्रायव्हेट आहे. व्हिडिओ अलाउड नव्हती, पण मी फोटो काढले, ते मी तुम्हाला दाखवेल थोडेफार.
तर मित्रांनो, खूप शांत असं हे ठिकाण आहे आणि इथेच आहे मेनेश्वर मंदिर जे समोर दिसते तुम्हाला. आणि मंदिराच्या समोर हे घंटाघर. या घंटाघरात तुम्हाला घंटा दिसत असेल, ही आहे पोर्तुगीजांची घंटा जी की 650 किलोची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे सीन बघून कोणते कोणते मूवी आठवतात ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्ही जर महाबळेश्वर पाचगणी फिरायला येत असाल तर थोडा अर्धा तास काढून तुम्ही या वाईमधील मेनवली गावात या आणि तुम्हाला ही जागा खूप आवडेल बघायला. तर मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे आता परत रिटर्न घरी. तर तुम्हाला ही महाबळेश्वरची सिरीज आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल दॅन बाय बाय. प्लीज तस्वदानिया.